गेल्या 2 दिवसापासून आपण सगळे चोपडेकर बघत आहोत. हे 2 दिवसच नाही, काही वर्षांपासून ज्या पद्धतीने गौमातेची तस्करी चालू आहे, तसेच येथील गौरक्षकांना जो त्रास देण्यात येत आहे, जो कंप्लेंट आहे त्याच्यावरतीच फिर्याद केली जाते, अशा पद्धतीने गौरक्षकांना त्रास होऊन राहिला आहे. अखंड हिंदू समाजाची इथं अस्मिता ही दुखावली जाते. आज गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गेलेला आहे. म्हणून आम्ही परवा पी आयना तसंच DYSPना परवा देखील निवेदन दिलं. आज देखील सर्व सकल हिंदू समाजाने आता प्रांत साहेबांना, आपल्या तहसीलदार साहेबांना आणि DYSP साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की ज्या अधिकाऱ्यांमुळे ह्या सगळ्या चुका होत आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करावे, ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे आणि ह्यापुढे सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रशासनातील लोकांनी की अशा पद्धतीने कोणी देखील अशा वृत्तीच्या लोकांना साथ द्यायला नाही पाहिजे. आणि जे पण बॉर्डरवरती तस्करी होते तिच्यासाठी कडक कारवाई करून एक गौमातेसाठी देखील पथक ताबडतोब नेमण्यात यावं, ही प्रमुख मागण्या आम्ही दोन्ही केलेल्या आहेत. आणि त्यासाठी आम्ही आता त्यांना वेळ दिलेला आहे. लवकरात लवकर त्याच्यावरती ते काही निर्णय घेतील. आता ते SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांशी बोलून आम्हाला तर कळवणार आहेत. PI मधुकर साळवे हे त्यांच्या भ्रष्ट मार्गाने गोहत्या करणाऱ्या कसायांचे त्यांचे नांगुल चालन करत मुस्लिम तुष्टीकरण करायचं, गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करायचं असला प्रकार करतायत. पोलीस विभागाला काळीमा फासवणाऱ्या PI मधुकर साळवे यांना निलंबित करावे व नुकतेच झालेले 70 गोवंश जे PI मधुकर साळवेंनी संगनमत करून हातात आलेले गोरक्षकांच्या आणि पोलीस विभागाच्या ते पळवून लावणाऱ्या PI मधुकर साळवेंना निलंबित करा व त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे. वारंवार हिंदूंना द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी, दंड करण्यासाठी त्रास द्यायचा, त्यांना तडीपार करायचा आणि दुसरीकडे 7-7, 8-8 गुन्हे दाखल झालेल्या कसायांना त्यांना पाठीशी घालायचं, हा असला प्रकार पोलीस विभागाला काळीमा फासणारा आहे. त्याला निलंबित करणं हे काळाची गरज आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. ते नाही झालं तर या चोपडा शहरात जे कत्तलखाने चालू आहे, जे पोलिसांचं काम आहे की ते कत्तलखाने उद्ध्वस्त करायचं, नगर रचनेचं, नगरपालिकेचं, प्रशासनाचं काम आहे की ते उद्ध्वस्त करायचे. मात्र ते नाइलाजाने गोरक्षकांना, स्थानिक हिंदूंना, जे राज्यात असलेल्या राज्यमाता दर्जा मिळालेल्या गोमातेला वाचवण्यासाठी पाऊल उचलावं लागेल. ही लज्जेची गोष्ट पोलीस विभाग व प्रशासनासाठी राहील. माझी परत हात जोडून सगळ्या प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे, हा विषय गंभीर आहे, याला गंभीरतेने सोडवा. विनाकारण तुमचे हितसंबंध जपत ठेवू नका. हा विषयांतर होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही पण प्रामाणिक प्रयत्न करा, ही विनंती. जय श्रीराम.